Hare
Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल रामा विठ्ठल तिरे भावे रामा विठ्ठल तिरे भावे रामा विठ्ठल तिरे भावे येणे सोचे मन झाले हाव भरी 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 भरत माघारी घेत नाही भरत माघारी घेत नाही भरत माघारी घेत नाही बंधनापासोने उकळल्या गाठी बंधनापासोने उकळल्या गाठी बंधनापासोने उकळल्या गाठी बंधनापासोने उकळल्या देशाची निठी सावकाश देशाची निठी सावकाश देशाची निठी सावकाश का म्हणे देह भरी ना विठ्ठली 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 काम क्रोध केले घरे नीचे काम क्रोध केले घरे नीचे काम क्रोध केले घरे नीचे येणे सोसे मन झाले हाव भरी 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 भरत माघारी घेत नाही भरत माघारी घेत नाही कुमारी 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 कुमारी
माघारी परत माघारी परत माघारी परत परत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव जीवे भावे येणे सोसे मन झाले हाव भरे परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलिले गाठी देताली मिठे सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घरे धरविते येडे सोसे मन झाले हाव भरे परत माघारी घेत नाही ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् ईर्भास्पदं शिवविरचिनुतं शरण्यम् प्रत्यारतिहं प्रणतपादाम्बुजं
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागच्छति शङ्कानन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया 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 कृपादाने कथिता विस्तारू कृपादाने कथिता विस्तारू कृपादाने कथिता विस्तारू कृपादाने कथिता विस्तारू बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव किंवा जीवे भावे येणे सोसे मन झाले आवभरे परत माघारी घेत नाही. प्रस्तुत शिवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवन नामाचा विशेष महिमा प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग शिवेकरता निवडलाय. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा आणि विठ्ठल जीव भावे एक करावा अशी गोष्ट झाली असताना येणे सोसे मन झाले हाव भरी मनाला त्याचा एवढा सोस लागलेला असतो की ते कितीही घेतलं तर वाणी मन थकत नाही. याला म्हणतात सोस. येणे सोसे मन झाले हाव भरी त्या मनाला एवढी नामस्मरणाची हाव तयार झाली की ते नकळे दिवस की रात्री अखंड लागलेशी ज्योती. म्हणजे नेघे 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 माझी वाचा विसावा. आणि काय तुका म्हणे हवा 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 अजून एकदा हवा हवा. हवा म्हणजे 7 हवा म्हणजे पाहिजे, नाही तर हवा नाही घ्यायची. हवा म्हणजे पाहिजे. हवा हवा 7 हवा. येणे सोसे मन झाले हाव भरी आणि परत माघारी त्यातून परत माघारी येत नाही घेत नाही तद्रूपता असं मन त्या भगवन नामाचे भगवत परमात्मा स्वरूपाचे एक रूप होऊन जातं. त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, त्याची फलश्रुती काय असते. महाराज म्हणतात, बंधनापासून भुकलेली गाठी किंवा बंधनापासून भुकलेल्या गाठी. ह्या भंगामध्ये एखादा पाठभेद होऊ शकतो, अर्थ काही फार फरक पडत नाही. गाठी म्हटलं तर एक वचन, बंधनापासून भुकलेल्या म्हटलं का गाठी, आणि गाठी म्हटलं तर गाठीच होती. गाठच राहते. पण त्या उकळण्याचा अर्थ निवृत्त झाल्या. गाठ शब्दाचा अर्थ आहे जी गोष्ट संबंधित नसताना संबंधित मानलेली असते त्याला गाठ असं म्हणतात. नंतर तुम्हाला वेळ असेल तर सांगेल. गाठ म्हणजे त्याला म्हणतात संबंध. संबंध नसलेला मानणं, असलेला मानणं, अशी जी आत्मा आणि बुद्धी यांचा संबंध किंवा जगत आणि परमात्मा याचा संबंध न मानलेला संबंध त्याला गाठ असं म्हणतात. त्याला म्हणतात बुद्धी ही वेगळी असताना आत्मरूप समजणं, आत्मा वेगळा असताना, आत्मा सचित आनंद असताना, आणि बुद्धी ही एक अविद्येचं मायेचं कार्य असतानाही तस्मिन तद्बुद्धी ही ज्ञानाध्यासा अशी हे आध्यासिक असणारी गाठ, ती गाठ संपून गेली का
मन परमात्मरूप झाला असल्यामुळे इथं या गाठी संपूर्ण निवृत्त होऊन गेली सगळी गाठ. थोडक्यात द्वैताचं बंधन निवृत्त झालं. महाराज म्हणतात तुका म्हणे देह धरीला विठ्ठले. म्हणजे जसं एखाद्या घरामध्ये दिवा लावला तर तो घरभर प्रकाश होतो, तसं भगवन नामाने भगवन ज्ञानाने संपूर्ण देहाचा प्रकाश झाल्यामुळे इथं देहामध्ये असणारे अंधकारमय असे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, षडगुण हे संपूर्ण निवृत्त झाले. महाराज म्हणतो का म्हणे देह भरीला विठ्ठल. काम क्रोध केले घररीती आपोआप घरामध्ये प्रकाश झाला की अंधकाराची आपोआप निवृत्ती होते. हे भगवन नामाचा महिमा आहे. महाराज म्हणतात असं नामस्मरण येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. असा अभंगाचा धावता शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव किंवा जीवे भावे. या अभंगात तुकाराम महाराजांनी अगदी साधा आणि सोपा अभंग आहे असं वाटतं. साधा आणि सोपा. माणसाला ब्रह्मसूत्र कळतं, चित्सुकी सांगितल्यावर कळते, गीता भाष्य कळतं, विचारसागरही कळतो, वृत्तीप्रभाकरही कळतो, गीता एक कळते आणि गीतेमुळे ज्ञानेश्वरी कळते. पण जे कळत नाही त्याला तुकारामाचा गाथा म्हणतात. भल्या भल्या पंडिताला उलथं पालथं करून टाकेतो, मेळच लागत नाही. एका अभंगात एक सिद्धांत असेल का दुसऱ्या अभंगात स्वतंत्र सिद्धांत, तिसऱ्या चरणामध्ये तिसरा स्वतंत्र सिद्धांत, चार चरणामध्ये चार स्वतंत्र सिद्धांत. त्यानेच गाथान त्यानेच कीर्तन करावं ज्याला सिद्धांताची अक्कल आहे, ज्याला दृष्टी आहे. बोलावं विठ्ठल, पहा विठ्ठल, करावं विठ्ठल. काय सांगितलं? बोलावं विठ्ठल उपासना सांगितली, पहावं विठ्ठल तत्वज्ञान सांगितलं आणि करावं विठ्ठल अभेदता निश्चय सांगितला. विठ्ठल मीच आहे असं महाराज म्हणतात. मी विठ्ठल आहे असं बोल, मीच विठ्ठल आहे असं पहा आणि मीच विठ्ठल आहे असा अभेदता निश्चय, करावा निश्चय. जीवे भाव याचा अर्थ जीव म्हणजे जीवात्मा आणि भाव म्हणजे आता भावाने, भावनेने किंवा तत्वज्ञानाने त्या ठिकाणी अभेदाची निवृत्ती होऊन परमात्मा स्वरूपाची अनुभूती ज्याला म्हणतात त्याला म्हणतात अनुभवाचा निश्चय. करावा विठ्ठल म्हणजे करावा विठ्ठल जीव भाव याचाच जीव परमात्म्याचा अनुभवाचा अभेदाचा निश्चय करावा. लक्षात. आणि पहावा विठ्ठल याचा अर्थ आहे दृष्टीने. कोणत्या दृष्टीने विठ्ठल पहावा, कोणत्या दृष्टीने विठ्ठल पहा. विठ्ठला पाहायचं म्हणजे नेमकं कोणती दृष्टी? विठ्ठल डोळ्याला दिसतो का? तो पाहता येतो का? ही तत्वज्ञानाची दृष्टी आहे, अभेदाचा निश्चय आहे. आणि याच्याकरता लागणारी प्रथम सामुग्री तर म्हणतात बोलावं विठ्ठल, भगवंताचं नामस्मरण आहे. विठाल विठाल कोणतीही गोष्ट शंकराचार्य म्हणतात प्रयोजन मन उद्देशन मंदोपी प्रवर्तते. कोणतीही गोष्ट प्रयोजना वाचून मनुष्य मूर्ख जरी असला तरी तो पुढे पाय ठेवीत नाही. प्रयोजन त्याला असतं. मग नामस्मरण महाराज म्हणतात विठ्ठल बोलावा. विठ्ठल बोलावा याचा अर्थ भगवंताचं नामस्मरण घ्यावं. नामस्मरण म्हणजे नेमकं काय असतं? नाम याला म्हणतात प्रकाश्य. प्रकाश याचं नाम त्याला आपण काय संस्कृती त्याला काय म्हणतात? अभिधानम. म्हणजे त्याला संज्ञा म्हणतात. कोणतंही नाम असतं त्याला संज्ञा म्हणतात आणि म्हणून ते प्रकाश्य असतं. प्रकाश 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 तिमिर ग्रसनम. जसा प्रकाश असतो, प्रकाश झाल्यानंतर तो काय करतो? अंधकारला खातो. बरोबर का? अंधकारला खातो. तसं नाम असतं. हे प्रकाश. प्रकाशक, प्रकाश आणि प्रकाश्य. प्रकाश याचा अर्थ प्रकाश नामस्मरण काय करतं? हे प्रकाशन करतं. प्रकाशन करतं याचा अर्थ त्याला काय म्हणतात? उदाहरणार्थ प्रकाश नाम हिमालय, नाम नगा काय नगा हे राजा. त्या हिमालयाचं नाव काय आहे? नगाधिराज म्हणजे पर्वताचा राजा.
असं देतं ना. मग ज्यावेळी तुम्ही हिमालय म्हटल्याच्या नंतर तुम्हाला हिमालयाचं ज्ञान होतं की नाही? मग हिमालयाचं ज्ञान करून देणारं कोण आहे? त्या हिमालयाचं जे नाव आहे ते नाव त्याचं प्रकाशन करतं. घट म्हटल्यानंतर घटाचं ज्ञान होतं की नाही? घटाचं ज्ञान होण्याकरता काही दुसरं साधन आहे का? नाम काय करतं? प्रकाशन करतं. प्रकाश्य कोण असतं? घट प्रकाश्य आहे, नाम प्रकाशक आहे, प्रकाश आहे. आणि इथं साभास वृत्ती काय? प्रकाशन आहे, ते प्रकाशन करणारी आहे. म्हणजे प्रकाशन त्याला म्हणतात. प्रकाशन करता प्रकाशक, प्रकाश आणि प्रकाश. भगवंताचं नाव हे प्रकाश परमात्मा आहे. प्रकाशन हे भगवंताचं नाम आहे आणि प्रकाश करता हा जीवात्मा आहे. मग कोणती संज्ञा माणसाला व्यवहाराकरता संज्ञा जर नसले तर व्यवहार होत नाही. पिंपळाला पिंपळ म्हणायचं, वडाला वड म्हणायचं, गाईला गाय म्हणायचं, देवाला देव म्हणायचं. माणसाला हे सर्व व्यवहार कशाने होतात? ते नामाने होतात, संज्ञेने होतात. आणि ती संज्ञा काय करते? त्या पदार्थाचं प्रकाशन करते, त्या संज्ञेचं ज्ञान करून देते. भगवंताचं ज्ञान होण्याकरता आपल्याकडे दुसरं कोणतंही साधन नाही. मग त्याकरता काय? शब्दच वापरावं लागेल. आणि शब्द काय असतो? प्रकाशच असतो. शब्द प्रकाशन करून देतो ना. शब्द काय? जसा प्रकाश आधी तुम्हाला सांगितलं, तिमिरगसनम, प्रकाश तिमिरगसनम. प्रकाश हा अंधकाराची निवृत्ती करतो किंवा त्याला खाऊन टाकतो. त्याप्रमाणे भगवान नाम, सर्वसाधारण नाम, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी असणारं अज्ञान त्याचं ग्रसन करतो. तेव्हा तुम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होतं. समजली प्रक्रिया? काय सोपं आहे, ते काय फार अवघड नाही. मग आता कोणताही जर त्या वस्तूपैत चैतन्य आश्रित असणारं जे अज्ञान असतं त्याला स्थूल अज्ञान म्हणतात. आणि मूळ ब्रह्माच्या ठिकाणी असतं त्याला मूल अज्ञान म्हणतात. मग स्थूल अज्ञान कोण येते? ते आमची पाहुणे आहेत. पाहुणे कोण? पाहुणे आमचे तुमचे. पण त्याचं नाव सांगितल्याशिवाय ते काही कळत नाही. तुला जगदळू कळतं का? नाही कळत. तुला तर काहीच नाही कळत म्हणा. तुला तर काहीच तेवढं त्याच्यामुळे तुला श्रेष्ठत्व आहे. बऱ्याच लोकांना काही कळत नाही हे पण कळत नाही. आणि त्यांची संख्या जास्त असते. ज्याला काहीच कळत नाही त्याला वाटतं मला सगळं कळतं. त्याला खरं काय? ज्याला परमर्थ म्हणतात ना, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की मला यातलं काही कळत नाही, त्या दिवशी तुमच्या परमार्थाची सुरुवात होते. मला काही कळत नाही याचा अर्थ स्वतःचा अज्ञान माणसाला कळायला पाहिजे. गाता कळतो ठीक आहे. पुढे काय? हे कळतं, ते कळतं, डॉक्टर झाला, हे कळतं, इंजिनियर झाला, इमारत कळते, वकील झाला, काय ते कळतं, सगळं कळतं. पण तू कोण आहे? पुढं कळते तुला. मग ज्या दिवशी मी कोण आहे मला काही कळत नाही, एवढं मी कोण आहे मला काही कळत नाही असं ज्या दिवशी वाटन ना, मग त्या दिवशी तिची परमार्थाकडे वाट चालू. पण सगळं कळतं, फक्त तेवढं कळत असं. नाक नाही ती मी वाया गेली, बस एवढाच त्याचा अर्थ आहे. मी कोण आहे हा करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. असे मी ऐशी कोण जाती, अवघड किती तिकडं जातच नाही. माशी कधी विद्येवर बसत नाही, तसं मन कधी मी कोण आहे हे कधी शोधायला जात नाही. असो म्हणजे तात्पर्य मला एवढं सांगायचं होतं. नाम हे प्रकाशन करणारं असतं. व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, नामाभिधान जर नाही केलं तर तुमचा व्यवहार काही होत नाही, ही गोष्ट तर नक्कीच आहे. मग तसं भगवंताचं नामस्मरण बोलावा विठ्ठल. विठ्ठल बोलत असताना प्रयोजन असतं. काय प्रयोजन आहे? भगवान नामाचे 3 प्रयोजन असतात. काय असतं? पहिली गोष्ट असते मननिवृत्ती, दुसरी गोष्ट असते विक्षेप निवृत्ती आणि तिसरी गोष्ट असते आवरण निवृत्ती. विठाल विठाल पहिली गोष्ट काय सांगितलं? मन निवृत्ती. मन निवृत्ती याचा अर्थ, मन याचा अर्थ असतो पाप.
आणि पापाच्या निवृत्ती करता जगात काही साधन आहे का? नाही. तुम्हाला तेवढं मी नेहमी सांगतो, प्रपंच म्हणजे किती? देवाचा झाला, संतांचा झाला, सामान्यांचा झाला, कोणाचाही झाला तर प्रपंच म्हणजे 4 गोष्टी. काय कोणत्या असतात? धन, दारा, पुत्र, जन म्हणजे प्रतिष्ठा, सत्ता, मोठेपण, काय असेल ते. विधान विधान पाप निवृत्ती करता जगतामध्ये आपल्या प्रापंचिक माणसाकडे कोणतंही साधन नाही. हे पाप वाढवणार हे साधन आहे. पत्नी पापच वाढवते, मुलगा पाप वाढवतो, धन पाप वाढवतं, सत्ता कसं काय वाढवतं? पाप करायला भाग पाडतात. पत्नीचं जीवन यथोचित करण्याकरता पापच करावं लागतं. मुलाला सुसा हे करण्याकरता लबाडी झबाडी पापच करावं लागतं. धन तसं मिळत नाही. खोटं नाटं लबाड पूर्ण धन मिळावं लागतं. आणि सत्ता तर ते काय काही संत येते का हरिपाठ केली होती निवडून येत होतो? नाही 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 ते नाही तो. ह्या गोष्टी काय पाप करायला लावतात. त्या पापात नाविलाजाने त्याला प्रवृत्त व्हावं लागतं. म्हणजे याचा अर्थ शास्त्रविरुद्ध वर्तन करावं लागतं किंवा केल्या जातं, होतं ते, त्याला काही पर्याय नसतो. त्यामुळे या गोष्टी सिद्ध करण्याकरता, पूर्ती करण्याकरता त्या पापाची वृत्ती करतात, त्या कराव्या लागतात. ते होते त्याच्यात जायला वेळ. म्हणजे अशी पापाची वृत्ती करण्याच्या गोष्टी असतात. आणि म्हणून आपल्याला पाप निवृत्त करण्याकरता जगात काही पर्याय नाही. अंधकाराची निवृत्ती झाल्याशिवाय पुढे पाय टाकता येत नाही. पापाची अंधकार जेवढा दूर झाला तेवढं चालते. ज्याचं जेवढं पाप गेलं तेवढं परमार्थात चालत. ज्याचं 8 दिवसाचं परमार्थात चालायचं करायचं पाप निवृत्त झालं ते 8 दिवस चालतं, काहींचं 15 दिवस चालतं, काहींचं महिनाभर चालतं, काहींचं एखादशी आधी संपत त्याला आपण काय करावं. काहींचा इकडं तर प्रवेशच होत नाही, त्याला काय करा तुका म्हणे नाड. बस त्याच्यावर काही सिद्धांत हा काय माझ्या तुमच्या घरचा सिद्धांत नाही. परमार्थाला ज्याला त्याला दोष म्हणतात, कार्य प्रतिबंधक दोष हा. जे कार्याचं प्रतिबंधक असं त्याला दोष म्हणतात. आणि मग परमार्थाला प्रतिबंध दुसरा काही नाही. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. मुद्दा पापाच्या निवृत्ती करता आपल्याकडे काही साधन नाही हे गोष्ट सिद्ध झाली. येता उरलं काय? मग काहीच नाही उरलं भगवंताचं नाव. तत्वज्ञान तर पाप नाही निवृत्त करेल, कर्म तुमचं पाप नाही निवृत्त करेल. कर्मही करीत नाही, तत्वज्ञानही करीत नाही. मग येता उपासनेशिवाय पर्याय नाही. मग सर्व साधन सोपं कोणतं येते? फक्त चाल गेला दे मोकळा विठ्ठल वेळो वेळा बोल, विठ्ठल वेळो वेळा बोल, विठ्ठल वेळो वेळा चाल गेला दे मोकळा बोल, विठ्ठल वेळो वेळा बोल, विठ्ठल वेळो वेळा बोल, विठ्ठल वेळो. तुझ्या पापती नाही ऐसे, तुझ्या पापती नाही ऐसे, जवळी घेताना जवळी बसे, नाम घेता जवळी बसे. तुझ्या पापती नाही ऐसे, तुझ्या पापती नाही ऐसे, नाम घेता जवळी बसे, नाम घेता जवळी बसे. चाल केलाशी मोकळा बोल, विठ्ठल वेळो वेळा. चाल केलाशी मोकळा म्हणजे बांधून टाकला काय? महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे. तुला कुठलं बंधन नाही सांगितलं. ना जातीचं, ना धर्माचं, ना वयाचं, ना कर्माचं, ना आश्रमाचं, ना वर्णाचं कोणतंच बंधन ठेवलं नाही. यारी यारी लहान तुला मोकळा केलं. सुट चाल केलाशी मोकळा बोल, विठ्ठल वेळो वेळा. तुझं पापच नाही ऐसे, जवळी घेता नाही नाम घेता जवळच राहणार नाही. अरे प्रकाशाजवळ कुठं अंधकार राहतो का? नामस्मरण केलं पाप कसं काय राहील? राहणारच नाही. महाराज म्हणता अहो लय पापी म्हटले मी, आता आमचं कुठं जमतं का? आम्ही लय पापी. तुकाराम महाराज म्हणते तुझा सगळा दोष मी घेतो. म्हणजे केले मागे नको पाहू, तुझं जमान आंबे आहो. मागं केलं काही पाहू नको,
सगळं काय केलं ना त्याला मागे झाले पाहू नका पुढे जामिना आहे तुका पुढे जामिना आहे तुका पुढे जामिना आहे तुका मागे गेले पाहू नका पुढे जामिना आहे तुका पुढे जामिना आहे तुका पुढे जामिना आहे तुका मागे केले पाहू नको मागचं काय पाहू नको पुढे चाली तुला ती भगवंताची संतांची कृपा आहे काही चिंता करू नको जाऊ द्या मुद्दा नामाने पाप जातं का हो? संतांच्या प्रमाणात आहेत बाबा वाक्यम प्रमाण पाप जातं का कसं काय जातं पाप माझं म्हणणं नाही जात मग काय करते पाप जातं तर कसं जातं सांग पाप काय तू करा माझं म्हणजे जातं म्हणजे कसं काय जातं नामच करून तोंड पाप कुठं राहतं या स्थूल शरीरावर राहतं का मृत्यूवर राहतं मग नामस्मरण मुखाने केलं मृत्यूचा काय संबंध आहे पाप मूर्त आहे का अमूर्त आहे नाही पाप मूर्त आहे का अमूर्त यश जास्त पण नको याला त्या हरिद्वारामध्ये असं त्या इटाकड्याचे केलं होतं हा लय वलवल करीत होता तिथं त्याला म्हणलं गंगे स्नान म्हणला मी पहाटेच करतो दुपार गंगे स्नान केलं पाप झालं का आणि म्हणलं मग कोण सांगितलं म्हणलं तुला कसं काय जातं पाप म्हणतं स्नान केलं की नाही मग केलं पण स्नान केलं हा शरीराचा संबंध येतो का नाही पाणी स्थूल आहे शरीर स्थूल आहे मग स्थूलच्या संबंधात पाप कुठं राहिलं वृत्तीच्या ठिकाणी पाप मूर्त आहे का अमूर्त आहे अमूर्त आहे आणि स्नान करणं हे मूर्त आहे का अमूर्त आहे मूर्त आहे मूर्त कोण अमूर्ताची कशी काय निवृत्ती होते दृश्य कोण अदृश्याची कशी काय निवृत्ती होईल बरं पाप गंगेचा पाण्याचा आणि याचा संबंध आहे पाणी पाणीच आहे गंगेचा आणि पाण्याचा काय संबंध आहे गंगेत आलं म्हणजे काय आकाशातून पडलंय ना गंगेचं पाणी नेमकं काय म्हणते मग स्नान केलं पाप जातं कोणत्या शाळेने सांगितलं तुला म्हटलं कोणी सांगितलं तुला पाप जातं गंगे गेलं तर कधी केलं सांग म्हणतात आणि मग नाही आम्हाला नाही सांगा 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 म्हणतात हा आता गरीब ऐकून हाकून दिलं काय करीन पण चांगला आहे पुण्यवान आहे हरिद्वारामध्ये राहतो म्हणजे कधी मध्ये राहतो गंगेच्या स्नानाने चंद्रभागे स्नानाने पाप जात नसतं पाप हे अमूर्त असतं पाप हे अदृश्य असतं आणि ते अदृश्य पाप ही एक भावना आहे संकल्पना आहे ती अंतकरण वृत्तीवरती राहते आणि स्नान हे या आपल्या स्थूल शरीराच्या संबंधीमध्ये असतं मग पाप जातं कसं काय जातं तर पाप जातं याचा अर्थ गंगा पाप निवृत्त करत नाही पाणी पाप निवृत्त करत नाही स्नान पाप निवृत्त करत नाही त्या स्नानातली जी भावना असते ती भावना कुठं असते वृत्तीच्या संबंधित आणि पाप कुठं असतं वृत्तीच्या संबंधित मग गंगेचं स्नान केल्यानंतर गंगेच्या पाण्यात जर तुमची भावना असेली गंगा आहे पाप निवृत्त काय अशी जर भावना झाली त्याचं पाप निवृत्त होतं स्नानाने पाप निवृत्त होत नाही हलगट केला हरिओम चंद्रभागे लागला नाही त्याची भावना झाली पाहिजे ही माता आहे हे तीर्थ आहे तीर्थ हे काय सकल तीर्थाची जननी आहे हे माझं पाप निवृत्त करणं हर हर गंगे चंद्रभागे गंगेची यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जगस्मिन् सन्निधिं कुरु गंगा गंगे तीर्थुयात् योजनानां शतैरपि जन्मशतं कृतं पापं स्मरणेन आरटेन उड्या मारल्याने स्मरणेन गंगेचं स्मरण वृत्तीच्या संबंधित असतं गंगेत स्नान करताना गंगेचं स्मरण त्या तीर्थाची भावना आणि तीर्थ भावना त्या भावनेने निवृत्त होत अजून पुढे त्या भावनेने तिथं पुण्य होतं आणि पुण्य हे प्रकाशक असतं पाप हे अंधकार असतं त्या भावनेने त्या वृत्तीवरती पुण्य प्रकाश तयार झाला का त्या पापाचा अंधकार निवृत्त होतो तसं नामस्मरण ही क्रिया आहे नामस्मरण पाप निवृत्त करत नाही तुम्ही आता सर्वांनी नामस्मरण केलं की बऱ्याच लोकांच्या बऱ्याच माळी तुटल्या केलं का पाप गेलं नाही मग तुम्ही शिक्षण नाही गेलं बरं पाप गेलं दिसतं का पाप गेल्याची काय खून
हं? नाही पालटले अवगुण आहे का नाही. जेवायला बसलो तरी याला गचंडे आणतो, त्याला गचंडे आणतो. झोपायला गेलं का त्या जागा ती उलकट ठेवली, ती उलकट फेकून देतो, त्याची उलकट टाकतो. अरे वा, त्याला आंघोळ, तुझी आंघोळ करून मी कपडे समोर, तो 2 दांड खाऊन मोकळा त्याचे. नाही पालटले अवगुण पाप गेले ते काय. म्हणजे नामस्मरण ही एक क्रिया आहे, हा एक शब्द आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. नाम परब्रह्म मानलं, नाम भगवत मान्यवर येते ना ते तुमच्या त्या समजुतीवरती येते. ते नाम शब्दावरती त्याच्या क्रियेमध्ये महत्व नाही राहत. मग नामातली जी भावना असते आणि नामातल्या भावनेला छेद देणारं कोण असतं? भगवन नामस्मरणाने तुमची भावना तयार होईल, त्या भावनेत पुण्य निर्माण होईल आणि पुण्य निर्माण झालं का ते पाप निवृत्त करतं. नामस्मरण डायरेक्ट पाप निवृत्त करतं, ती एक क्रिया आहे, तो एक शब्द आहे, तो एक शब्द आहे. त्याला काय आपला आपत्ती म्हणजे तुम्ही आपलं वाचन तुम्ही शब्द उच्चार एखाद्याला शिवाय द्यायला काय नामस्मरण केलं काय हरकत राहतं. तर त्याची कीर्तन तुम्हाला कीर्तन करा, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. माळीला येताना संजयच्या तोंडाला येताना दिंडीत माळी घेऊन जाते, म्हणजे झडीत मोड धरायची. पाऊस रपारपा मोटर चालू केली काय आलं पाणी पाऊस खालून पाणी चालू तुझ्या त्याच्यात पुढे पाणी घालतो. आपली माणसं मुद्दा एवढा आहे, पापाची निवृत्ती नामस्मरण करत नाही. नामातली भावना गंगा पाप निवृत्त करत नाही, गंगेतली भावना. उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान शंकराला एक दिवस पार्वती म्हणली का हो, तुमचे भक्त एवढे आहेत, एवढे हे गारठ्याचे स्नान करतात, हिमालयातून गंगा येते, बर्फासारखा असतो, किती स्नान करतात हे बिचारे, केवढे त्यांच्याकडे काही कृपा करा ना. भगवान म्हणजे पार्वती हे सगळे लाभातीत म्हणते, तुला माहित नाही म्हणते, या सगळ्या टोळ्यात म्हणते कशाच्या लबाडाच्या दक्षिणा गोळा करायच्या, त्या पंक्ती भरायच्या टोळ्यात म्हणते. काय बोलता मग तुम्ही? अहो इतक्या माणसाला म्हणजे एवढी थंडी लागते, तेवढ्या थंडीत ते पाहिजे करून येतात. त्यात तो बाईचाच मला नाही ऐकायचं म्हणतात. मग परत चक्षुर वय सत्य, तुला अनुभव दिल्याशिवाय तू नाही ऐकायचं. बरं चाल म्हणजे आजच आपण जाऊ. थंडीचे दिवस होते चांगले, त्यात थोडा पाऊस आलेला होता. भगवान शंकरने एक जख्ख म्हाताऱ्याचं रूप घेतलं, इतका जख्ख म्हातारा झाला होता का उभं पण राहता येत नव्हतं. म्हातार निधन उभं राहता येते, उभं पण राहता येत नव्हतं त्यांना. रस्त्याच्याकडे एक मोठा खड्डा होता, त्यात चिखल होता, घाण होती. भगवान शंकर त्यात गेले पडून राहिली. पार्वती जगत जननी जैसे का स्वरूप तुझे काय ते घेते ते हरून जे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखील घेतात. तसं जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे, जगातलं सगळं सौंदर्य पार्वतीमध्ये आहे, इतकी सुंदर. तिच्या सुंदरतेचं कोण वर्णन करून हजार मुखांनी वर्णन केलं तर वर्णन होणार नाही. पार्वती एवढी सुंदर आहे. मग एवढी सुंदर पार्वती तरुण 22 वर्षाची तरुण त्या काठावर बसली आणि मग त्या संदेशाच्या टोळ्या स्नान करून यायच्या. आता आज नंतर कोण कोणत्या भावनी पाहिजे आता ते काय मी तुम्हाला कीर्तनात सांगू. तुम्ही भाऊ की काय बसले आपल्या मठात, चला तुम्ही फार व्यवस्था करू, आमच्या बरोबर राहा तुम्ही वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला कळलं असेल ना? हां, एवढं लई कळतं तुम्हाला. हां, एवढं लवकर कळतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्या बाईला खूप विनंती केली. आमचा काय वाटलं माझा इथं खाली पती पाडलाय, मग त्याला वर काढायचे, तेवढं काढ. हा बरोबर काढून घेतो मग. पण एक लक्षात घे, तू जर तुझ्याकडं पाप असलं आणि जर का त्याला हात लावला तो जळून खाक होणार. त्यांनी छाती लंगोटी ठेवली उचलली म्हणून या बाईचं म्हणून नाही लागला. गेला एक गेला, 2 गेले, 3 गेले, 5 ते 4 पासून 6 वाजली होती. प्रत्येक आला का तो म्हणतो बरं मी काढतो. खाली लोटांची त्यांनी ठेवून उतरायला हे बघ, तू जर खाली गेला जर तुझ्याकडं पाप असलं आणि त्याला हात लावलं जळून खाकवशील, हे लक्षात ठेव. कोणीच उतरायला तयार. आणि शेवटी महाराज एक संन्यासाला तरुण 22 वर्षाचा स्नान करून आला, छान होता मग संन्यास. आल्याच्यानंतर तो आला म्हणला
मावशी आजी इथं बाईसाहेब काय म्हणला आई साहेब तुम्ही इथं का बसला म्हणजे माझे पती खाली पडलेत बाबा कोणी काढी ना मी बसले मला काय मला उतरता येत नाही बरबे काढून बघ म्हणे जर पाप असेल तर तू जोडून म्हणलं बा तुला काय हक्क नाही का म्हणला काय हा मी गंगे स्नान करून आलो माझं पाप आहे आज कसं काय तू म्हणला हे राहिलं काय तुला नक्की उतरलं खाली काढलं वर काढून ठेवती भगवंतानी मूळ रूप धारण केलं भगवान शंकरनी पार्वतीने त्याला दर्शन केलं दृष्टांत समजला काय समजलं त्यात एवढे गेले पण त्यांची काही माझं पाप गेलं हे काही भावना झाली नाही तुम्ही सगळेजण चंद्रभागेतून स्नान करून येतो त्यावेळी आपली काय भावना होती याच्यासाठी पुढे आणि तेवढे त्याची पैशाची त्याची पिशवी कोणतरी घेऊन जाऊ चंद्रभागेचं पाच स्नान वरची शिल्लकच नाही काही मग प्रश्न स्नानाचा नाही चंद्रभागेमध्ये असलेल्या भावनेचा प्रश्न गंगेमध्ये स्नानाने त्या भावनेचा प्रश्न आहे आणि मग तुकाराम महाराज म्हणतात ही गोष्ट नक्की खरी आहे माऊली त्यानुसार म्हणतात या ठिकाणी हरी उच्चारणे पापाराशी जाते लया शिक्षण हरी उच्चारणे पापराशी जाती लया शिक्षण माते जाती लया शिक्षण माते जाती लया शिक्षण माते हरी उच्चारण पापराशी जाती लया शिक्षण मात्रे जाती लया शिक्षण मात्रे जाती लया शिक्षण मात्रे हे उच्चारणीय बापराशी कल्पना करत नाही आपली नामस्मरण घेतल्याच्या नंतर पाप जातं ज्ञानेश्वर महाराज त्याला अवकाश देत नाही सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर किती वेळाने अंधकार जातो नाही होत ना तसं माऊली तसेच सांगताय हरी उच्चारणी जाती लयाशी आता क्षण कसा मोजा हरिपाठ ऐकता ना तू देवाची द्वारी उभा क्षण बघे ऐकतो क्षण कसा आहे कशी माणसाची फोन घेतो तो क्षण ऐकलाय का पण तू हरिपाठ ऐका युट्यूबला आहे आपला हरिपाठ क्षण काय असतो तो आणि ते क्षण म्हणजे काय आहे तो म्हणजे डोळ्याचं पातळ होतं त्यातला चौथा भाग त्याला म्हणतात क्षण त्याने मुक्तीचारी सहा दिला आता चार मुक्ती म्हणायला पण तेवढा वेळ नाही म्हणजे एका क्षणात कसं काय चार मुक्ती मिळते मग तसं एका क्षणात नाम कसं काय पाप कसं काय जातं हरि उच्चारण पूर्ण आग्नेवेळे समरस झाले पैसे नामे केली म्हणजे तृणाला आग लागल्यानंतर भडका होतो ते भडक्याची सोडू पण भडका झाल्यावर अंधकाराची निवृत्ती होते तसं भगवान नामाने पापाची एका क्षणात निवृत्त होते कारण पाप हे प्रकाश नाम हे प्रकाश आधी सांग नाम हे प्रकाश आहे ना नाम हे प्रकाशन करतो मग त्या पाप नाम प्रकाशन करत असल्यामुळे अंधकारमय पाप जातं मग जातं पण तुम्हाला गंगेचं सांगितलं पण नामाने पाप जातं असा कोणाचा अनुभव आहे जसं गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर आपल्या वृत्तीच्या भावनेला छेद होतो काय छेद होतो कोणतरी लोटतो कपडे राहिले चपला कुठं गेल्या गार लागलं त्या भावनेला जो आपली प्रथम गंगेत घेतो त्यावेळी भावना तयार होते आणि त्या भावनेचे छेद होतात पण ते छेद तोडून गंगामय भावना टिकून ठेवण्याकरता आपली तिकडं वृत्ती पण जात नाही तो विषय मी सुदृष्टाने सांगितला तसं नामस्मरण करत असताना आपल्या भावनेला जो छेद तयार होतो कशात छेद तयार होतो नामाचा महिमा येतो तो एक विषय वेगळा नामाचा महिमा असा आहे जाणून न जाणून तुम्ही त्याला हात लावला तर ते जाणून लावला तरी चटका न जाणून लावला तरी चटका गुळ तुम्ही जाणून खाल्ला तरी गोडच लागतो न जाणून खाल्ला तरी गोडच लागतो तो नामाचा महिमा आहे पण तो किती काम करतो नामाचा महिमा तो विषय नाही तो विषय तर असा आहे नामस्मरण ज्या काळात केल्या जातं त्या काळात वस्तू सामर्थ्य शक्ती नामाची असे ते पाप निवृत्त करतं पण आता सांगतो मग दोष हा काय तो प्रतिबंधक असतो अग्नी
गवताला वाळलेल्या गवताला जाळतो, ही गोष्ट त्रिवार खरी आहे. पण अग्नी पेटल्यावर त्याच्यावर पाणी टाकलं ना किंवा अग्नी गवताच्या मध्ये जर दगड घातला एखादा मग प्रतिबंध झाले जाळेल का ते? नाही जाईल. म्हणजे नामस्मात प्रतिबंध तयार होतात की नाही? नामात प्रतिबंध ते आपल्याला कळतात का? नाही का? सन्निंदा असते नाम वैभव कथाच विशेष योर भेद हे श्रुतिशास्त्र दैशिक गिराम नामना त्वात धर्मा नामास्तित निषिद्ध वृत्ती विहित त्यागोच धर्मांतर हे साम्यम नाम जपे शिव शजहरे नामापराधादशा. कधी जाणून न जाणून हे 10 गोष्टी त्याच्यात घुसतात आणि त्या नामाच्या भावनेला छेद देतात. सन्निंदा नामस्मरण करत असताना किंवा करणारे जे असतात त्याच्या मुखातून येते निंदकापाशी. माझा पाप याचा अर्थ मोकळच ठेवतो आणि नामस्मरण करतो, पाप घुसन करी. जेवढं उपसतो तेवढं आत घुसत येते. मग आता घुसायचं उपसतोय हाताने आणि घुसतोय. आता एवढं मोठं दार मोकळं ठेवली होती कशी काय गोष्ट ती? सन्निंदा निंदा, गुरूंची निंदा, संतांची निंदा, श्रुतीची निंदा, शास्त्राची निंदा, भगवंताची निंदा, भगवंत नामाची निंदा करणाऱ्या माणसाला नारकीयम असं म्हटलं. त्याला नरकाशिवाय पर्याय नाही महाराज असे. या गोष्टीची निंदा करणं ते फार भयंकर महापाप सांगितलेलं आहे. सन्निंदा. मग कळत न कळत माणसाला त्यातून त्याच्याकडून निंदा होते आणि नामस्मरण पाप निवृत्त करतं. त्या भावनेला काय झालं होता? छेद झाला. सन्निंदा सन्निंदा असती नाम वैभव कथा. काय सर माझ्यासारख्या लेखन त्याची इच्छा आहे की नाही बस त्याचा ज्ञान ठोस पाहायला सुरुवात. हा नाही त्याला कोणी बसलं का त्या काय मग त्याला गप्पा झालं का? नाही श्रुती श्रेयाच्यामध्ये असं नाही कर्मनिवादी काय बाबा मी येतो आता त्याला एवढं. मग आपण ज्या कालामध्ये त्याला इच्छा नसताना त्याला सांगत बसतो असं ते नाम वैभव कथा. त्याला ऐकायची इच्छाच नाही, त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही, तरी तुम्ही त्याला नामस्मरण सांगायचं, नामाचा प्रभाव सांगायला सुरुवात करता. तो नामातला एक दोष तयार होत असतो. सन्निंदा असती नाम वैभव कथा श्री शेषयोर्भेदधी. या कालामध्ये भगवान शंकर आणि भगवान परमात्मा, भगवान विष्णू, राम, कृष्ण, पांडुरंग याच्यामध्ये भेद पाहतो तो एक फार मोठा दोष तयार होतो. आलं का लक्षात? संतांची निंदा असती नाम वैभव कथा श्री शेषयोर्भेदधी. म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी हरिहरा भेद नाही नका करू. या भेददृष्टी ठेवणं तो एक मोठा अपराध तयार होतो. श्रुतिशास्त्र दैशिक गिराम. श्रुती म्हणजे वेद आणि शास्त्र. श्रुती शास्त्र पुराण आणि दैशिक गिरा याचा अर्थ गुरु सद्गुरू यांच्याबद्दल ज्या कालामध्ये तुम्हाला अर्थवाद वाटतो श्रुती काय सांगायचं म्हणून सांगितलं, शास्त्र काय अर्थवाद पण सांगायचं काय काम म्हणून सांगितलं. काय नाही माणसात अरे काय म्हणतो आपण शाळीग्राम मानी पाशा गुरुशी मान शाळीग्राम मानी पाशा वैष्णव मानी जाती प्रमाण आणि गुरुशी मानी मनुष्य पण तो आधमगान सर्वथा. गुरु ब्रह्मा म्हटले ना, गुरु विष्णू ते काय या भेटत त्याचे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव ध्यानतही घालतात, प्रत्येक यंत्र घालून देतात. आणि ब्रह्मदेव माझे गुरु आहेत, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू माझे गुरु आहे आणि काय गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वर भगवान शंकर माझे गुरु आहे. इतक्या ठिकाणी आणि ते नाही बावळता. माझे गुरु ब्रह्मदेव आहे, माझे गुरु विष्णू आहेत, माझे गुरु भगवान शंकर आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म. त्याचा काय अर्थ माहिती त्यांना जाऊन मुद्दा काय सांगायचा. यांना अर्थवाद समजणं हा सुद्धा काय दोष आहे. नामास्थिती वृत्ती
नाम पाप निवृत्त करते कधी पाप निवृत्त करते. मग पाप निवृत्त करतं मग माझं तसंच होतं. काय होतं आता ते तोडले पोट होतं काही नाही घेऊया कधी बोल खावा. गोळीचा आधार घेऊन वांग खातो कशाला. गोळीचा आधार घेऊन वांग खातो कशाला. गोळीचा आधार घेऊन तुला साखर हे जर ती 400च्या जवळ गेली तरी गुलाबजामुकडे काय आला बोट साठी तू काय नाही गोळ्या घेतल्या म्हणतो. गोळ्या घेतल्या पण गोळ्या घेऊन तू मग नामस्मरण आहे. नामस्मरण पाप निवृत्त करतं. मग काय दिवसभर नामस्मरण करायचं रात्री पाप करायचं ही गोष्ट काय दोष आहे तो. नाम असती इथे निषिद्ध वृत्ती. नामाच्या बळावरती पाप करणं हा एक मोठा दोष आहे तो. धर्मांतरी नाम असती निषिद्ध वृत्ती भीत त्यागो. आता आम्ही नामस्मरण करतो कशाला गंध लावायचं. आम्ही नामस्मरण करतो कशाला ती पूजा करायची. आम्ही नामस्मरण करतो कशाला ती होळी सण साजरे. हो आम्ही नामस्मरण करतो आई बापाची सेवा करायची काय चालू. आम्ही नामस्मरण करतो काय कोण करून कशाला काय केलं तर कशाचं काय बस पडलं. कशाला पारण करायचे कशाला भजन करायचं का आम्ही नामस्मरण करतो. विहित त्याग हा नामाच्या बळावरती विहिताचा त्याग. तर जे जे उचित आहे ते ते आपल्याला करावं लागतं. जे वाट्याला आले ती गोष्ट करावी लागते अशा प्रकारे. म्हणून नामाच्या बळावरती विहिताचा त्याग करणं त्याग धर्मांतर ही नामाची तुलना इतर देवतेच्या नामावर करणं. गणपती गणपती म्हणत चाललं का म्हणलं तर चाललं का. महाबाई आंबाबाई बाबाबाई बाबाबाई म्हणलं तर चालतं का. तू म्हण तुला काय रोग आला आमच्यात नाही चालत. काय नाही चालत ते तुकाराम महाराज म्हणतात आणि अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. भगवंता वाचून इतरांची स्तुती करायचं सोड. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका काम नाही आता. अनेका काम नाही आता. अनेका एक गाव आम्ही एकट्याने गावं एकाच गावं आणि एकच गावं एक गाव आम्ही विठोबाचे नाव. आणि का पैका म्हणजे जशी पतिव्रता बाई असते तिच्या मनात नुसता संकल्प आला तरी तिचं पातिव्रत्य जातं. तसं भक्ताच्या मनामध्ये जर इतर देवतेचा संकल्प आला तरी त्याचं व्रत जातं. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज अनेक संकल्पे अवघीच पापे. ते सगळा तो संकल्प सगळा घोळ घालतो. असे तो संकल्प सगळा घोळ घालतो. मग माणसाला पंढरीपेक्षा काशी मोठी वाटते मथुरा मोठी वाटते. का अजून काय काय मोठं वाटतं सगळं मोठं वाटतं. आणि मग मावशी नाकात नथ घातली साडी नेसली कोण इकडं तिकडं. आणि मग सांगायला लागले मग खाऊ कोणी घेतली काही तुम्हाला माहीत आमच्या घरी ते खासाय व्हायत ना ते मला नथ घेतली. ते खासाय व्हायत ना ते मला साडी घेतली. जेव्हा तोंड फाटून तर खासावाचं वर्णन गधडे खासावाचं वर्णन करते पण ते पतीचं काय झालं तुझं व्रत गेलं ना. मग तसं व्रत जातं तसं इतर देवतेचं वर्णन करणं इतर देवतेबद्दल नाम मनामध्ये आणणं. मग ते एक दोष तुकाराम निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको
भक्तभाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नको पुढे विठ्ठली विश्वास निष्काम निष्ठ विठ्ठली विश्वास हे सगळे शब्द खूप महत्वाचे आहेत. निष्काम विश्वास पाहुणे वास अनेकाचे जाऊ त्या मुद्दा लांबवायचं नाही. कशा काळ पहिले हे तुम्हाला अर्थवाद समहा आपल्या देवतेची आपल्या पतीची दुसऱ्या माणसाची कधी तुलना करू नये. तसंच आपल्या देवतेची दुसऱ्याशी कधी तुलना करायची नाही. माझ्या देवतेपेक्षा कोणता देव श्रेष्ठ हे मनात संकल्पच नाही आहे. त्याला वारकरीच नाही म्हणत असे. माझ्या नामस्मरणापेक्षा कोणतं नाम कोणता मंत्र मोठा हे मन संकल्पच येणार नाही. आणि मग आणि जर येत असेल तो कार्य का तो दोष तयार झाला आणि तो प्रतिबंधक तो नाही पाप नेऊन शकू शकत. जाऊ द्या मुद्दा असे नामक्रिया भेद त्यागो धर्मांतरे नाम नाम साम साम्य जपे शिव हरे नामात्वाद प्रमहा नामापराधाद जास्त लांब मुद्दा सांगायचा आहे. नामाने पाप जातं गोष्ट खरी पण जसं दोष हा कार्याला कार्यविरोधक त्या दोष असं म्हणतात. कार्य प्रतिबंधक दोष हा पण तसं त्या नामाने पाप निवृत्त होतो. याच्याकरता जो प्रतिबंध असतो तो प्रतिबंध दूर करून तुकाराम महाराज म्हणतात बोला बोल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे दिसोसे मन झाले अवघरी दिसोसे मन झाले अवघरी करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे दिसोसे मन झाले अवघरी दिसोसे मन झाले अवघरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल नामाचं प्रयोजन सांगितलं मी आपल्याला. पाप निवृत्ती दुसरं प्रयोजन आहे विक्षेप निवृत्ती. नाम घेता मन दिवे जिव्हे अमृतची सवे होता ते वर लाभाते होतानी बरते शकून लाभाते होतानी बरते शकून लाभाते होतानी बरते शकून नाम घेता मन दिवे जिव्हे अमृतची सवे गीता जिभे अमृत जे श्रवे नाम घेता मन निवे जिवे अमृतचे सवे
होता ते बनवे अत्यंत शपून खूप चांगलं शपून व्हायला लागतं. नाम घेता मन नेवे मन रंगले तुझ्या चरणी स्थिर स्थिरावले. याचा अर्थ विक्षेपाची निवृत्ती करणारं नामस्मरण आहे. शास्त्रामध्ये पापाच्या निवृत्ती करता निष्काम कर्म सांगितलं, विक्षेपाच्या निवृत्ती करता निष्काम उपासना सांगितली आणि आवरण निवृत्ती करता तत्वज्ञान सांगितलं. नामाची गंमत अशी आहे ती एकटंच बिचार पाप निवृत्त करतं, एकटंच नामस्मरण आल्याची उडी ती विक्षेपाही निवृत्त करतं आणि नामस्मरण आवरण निवृत्त करतं आणि ते मोक्ष पण देतं. विठाल याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ही गमतीचं काम आहे पहा. म्हणजे नाम घेता मन नेवे याचा अर्थ नामस्मरण तुमच्या विक्षेपाची निवृत्ती करतं की नाही करून पहा. सांगून कवर बसावा, मांडी घाला, डोळे झाका, तास 2 तास एकाग्र ध्यान करा, भगवंताचं नामस्मरण करा, अंतकरणात चिंतन करा आणि तुमचं मन स्थिर होतं का नाही पहा. प्रयोग करून पहा, करके देखो, नक्कीच अनुभव येईल. कारण संतांचे वाक्य काही चुकीचे नाही. याचा अर्थ नामस्मरण विठ्ठल बोलावा विठ्ठल. प्रयोजन काय आहे? दोष निवृत्ती, पाप निवृत्ती. बोलावा विठ्ठल. प्रयोजन काय आहे? मनाची स्थिरता. मन स्थिर करण्याकरता भले भले जया ज्ञाना लागील गगन गिळताती योगी. हजारो वर्ष तपश्चर्या केली पण काही त्यांच्या मनात तो येत नाही, मन स्थिर होत नाही योग्यांच्या ध्यानी. आणि आपल्या मात्र पुढे योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी आणि तो मापाशी मागं पडतोय आपल्या. त्याचा अर्थ काय? फक्त नामस्मरणाची ताकद. पण मुद्दा असा आहे, नामाने जसं पाप जातं तसं नामाने चंचलता जाऊन चित्ताची स्थिरता करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात असते. तुकाराम महाराज बोलावा विठ्ठल. पुढे काय नाही राहिलं ते अजूनही खरं प्रयोजन त्याचं काय आहे? नामस्मरण जर केलं तर अज्ञान जातं, मोक्ष प्राप्त होतो. त्याचं कारण का? नामाचा महिमा, नामाचं सामर्थ्य. म्हणजे ज्ञानामध्ये नामामध्ये भेद नाही. 3 गोष्टी असतात, भगवंताचं नामस्मरण, भगवान आणि तत्वज्ञान. ह्या 3 गोष्टी असतात. तर त्या तत्वज्ञान जर परमात्मा परब्रह्म म्हणजे कोण? परमात्मा आहे. उघडे परब्रह्म गेलो ब्रह्म मार्ग तुकडे उघडे पंढरपुरा आले. विद्येवर बघता प्रत्यक्ष परब्रह्म आहे ना, परमात्मा पण. सावळे सावळे परब्रह्म याचं म्हणतो का नाही? हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आणि नामस्मरण, नाम जप यज्ञ परम पागुन सुखे स्नानाचे कर्म नामे पावन धर्मा धर्म. नाम परम तुकाराम महाराज म्हणत काय? तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम. आपलाच आवाज कमी झाला असेल. तुका म्हणे नाम कमी ताकद लावा लागते रे. तुका म्हणे नाम लाईट डिम झाली असेल तर बर लांब तुका म्हणे नाम चैतन्य हे जाऊ द्या. मुद्दा असा आहे, भगवंताचं नामस्मरण परब्रह्मरूप आहे. लक्षात आलं? पण नामस्मरण जर परब्रह्म रूप मानलं, नामच चेतन रूप आहे, परमात्मा चेतन रूप आहे, नाम चेतन रूप आहे, तर मग तत्वज्ञान वेगळं आहे का? तत्वज्ञान याचा अर्थ परमात्म्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान. कुठं तत्वज्ञान?
आणि ते ज्ञान जर आज्ञा निवृत्त करून तुम्हाला मोक्ष देतं तर मग तुकाराम महाराज म्हणतात सांडे मांडी परते टाकी वासुदेव नाम भोगे सांडे मांडी परते टाकी वासुदेव नाम भोगे पाणी परते टाके वासुदेव नाम भोगे मोक्ष येईल सुखी नाम स्मरतात मोक्ष येईल सुखी नाम स्मरणात पाणी परते टाकी वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल सुखी नाम स्मरतात पाणी परते टाके वासुदेव नाम भोगे मोक्ष येईल सुखी नाम स्मरणारे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भोगे मोक्ष येईल सुखी हे तिसरं प्रयोजन आहे नामाचं मोक्ष येईल सुखी हे तिसरं प्रयोजन आहे पहिलं प्रयोजन पापाची निवृत्ती दुसरं प्रयोजन विक्षेपाची निवृत्ती आणि तिसरं प्रयोजन मोक्षाची प्राप्ती आवरणाची निवृत्ती असं आहे हरी हरी काय म्हणते जेव्हाच्या तया मोक्ष हा हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हणजे जेव्हाच्या मुखेनं हाती मोक्ष अनेक प्रमाणात आहे भगवान नामाने महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल विठ्ठल जर बोलशील तर ताप जाईल विठ्ठल जर बोलशील तर विक्षेप जाईल विठ्ठल जर बोलशील तर मोक्ष होईल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल याचा अर्थ कोणत्या दृष्टीने किती वेळ आहे रे काय झालं काय झालं काय बोललेला संध्याकाळी विषय सांगितलं पुंडलिक वरदा बोलावा विठ्ठल आजले जीव गेला